मॅथ विथ रघु सर मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, हा प्रश्न सिम्प्लिफिकेशनचा बघा किती सोपा आहे. काय म्हणते, फक्त तुम्हाला ही गोष्ट माहित असायला लागते. इथं आता ह्या दोघांचा काय होते, हलत्याचा आणि याचा होते गुणाकार. काय होते, गुणाकार. मग तुम्हाला 5 न गुणाकार कसं, मल्टिप्लिकेशन कसं करायचं, शॉर्टकट हे माहित पाहिजे. हमेशा जर एखाद्या संख्येला 5 न गुणाकार करायचे, तुम्हाला किती न, 5 न, अर्धा करा आणि शून्य लावा. 48चा अर्धा असते 24 आणि याला लावा शून्य, 240 होईल. 5 गुणिले 48 240 होते. हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. म्हणजे 240 आणि मध्ये आपण याला काय करतो, याला प्लस करतो. म्हणजे याचं टोटल इक्वेशन कसं होते, याचं टोटल इक्वेशन असं होते वरी. काय असेल, 48 गुणिले 5 प्लस 3 होईल भागिले 5 होईल. म्हणजे हे करणं लय सोपं आहे. कसं, याला अर्ध करा, 24 झाला, याला लावा शून्य, म्हणजे याचा झाला गुणाकार. याच्यामध्ये मिसळून टाका, म्हणजे 240 अधिक 3 243, 243 भागिले 5. मग आता हे असं आणि हे भागिले आहे, तर याचं बी तसं. 36चा अर्धा 18, 18 आणि 3 म्हणजे 180, 180 आणि 3 183, 183/5. मग हे खालचा वरी आणि वरचा खाली होईल भागाकारातला. म्हणजे याचा व्यस्त होईल आणि काय होईल, व्यस्तचा काय होईल, गुणाकार. गुणाकार करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, व्यस्त. म्हणजे 243 भागिले 5 गुणिले 5 भागिले 143. तर 5 5 हा कटला आणि हा या दोघाला तर भाग झाला. म्हणजे कितीनं भाग जाईल, आता तुम्हाला कळेल की हा मोठा आहे, हा छोटा आहे. म्हणजे वरी येणारा हमेशा मोठा येईल नंबर. मोठा म्हणजे हा, किंवा आता बघा तर किती होईल, 9, म्हणजे 3 ने तर भाग जाते याला. 3 संग 18, 3 1 3. 61 काय, 61 खाली आलाय, म्हणजे 61 ला कोणत्या संख्येनं भाग जाईना. म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे तुमच्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय हिंद.